केळी पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे काय, एकसारखी वाढ होत नाहीये, कुठे पोंगा अटकत आहे, कुठे पिवळेपणा देखील आहे, कुठे मुळ्या देखील चालत नाही. मग आता हे का बरं? तर वापसा कंडिशन नाही, कुठे खूप जास्त पाऊस देखील पडून गेलेला आहे आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाचा वेग देखील मंदावलेला आहे. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर अशा वेळेस आता आपण पोंगा भरणी फायदेशीर आपल्याला ठरू शकते. मग आता सोपं आहे, यासाठी आपल्याला काय करायचंय, जसं एखाद्या आजारी पेशंटला आपण काय करतो, परिपूर्ण न्यूट्रिशन असलं एखादं जेवण त्याला देतो, तर त्याच्यामुळे होतं काय की तो लवकर रिकवर होतो किंवा बरा होतो. त्याचप्रमाणे आपल्याला केळी पिकामध्ये सध्याच्या परिस्थितीत जर आपण पोंगा भरणी केली तर ती फायदेशीर ठरू शकते. मग आता पोंगा भरणीमध्ये काय झालं पाहिजे, तर जसं मी सांगितलं, संपूर्ण न्यूट्रिशन त्याला जर त्या पोंगा भरणीमधनं गेलं तर मुळ्यांच्या वाढीला, कंदवाढीला, न्यू शूट्सला, पानांना, सगळ्याच गोष्टीला फायदेशीर ठरू शकते. मग आता यासाठी काय करायचंय, 200 लिटर पाण्यामध्ये 19-19-19 400 ते 500 ग्रॅम घ्यायचं आहे. ॲग्रोथमिसा कंपनीचं बनानाचं पोंगा किट आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे प्रति झाडाला आपल्याला त्याची पोंगा भरणी करून घ्यायची आहे. म्हणजे याचा फायदा असा होतो की ही पोंगा भरणी केल्यानंतर पिकाला NPK, कॅल्शियम, बोरॉन, झिंक, मँगनीज, कॉपर, मॉलिब्डेनम, जेवढी काही सूक्ष्मान्नद्रव्य देखील आहेत ती सगळी पिकाला मिळतात. मग त्यामुळे एकसारखी वाढ होण्यास मदत होते आणि आपलं पीक एकसारखं वाढतं. तसेच ह्या पोंगा भरणीच्या किटमध्ये अमेरिकेच्या ॲग्मोर इंक कंपनीचं नेप टेक्नॉलॉजीचं ट्रीट देखील उत्पादन आहे. मग हे सगळंच पिकाला एकत्रित मिळणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एकसारखी वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. मग आता हे किट कसं वापरायचं, कुठल्या कॉम्बिनेशन्स मध्ये त्याचा वापर केला पाहिजे आणि हे उत्पादन तुमच्याकडे कसं उपलब्ध होईल, या सविस्तर माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.